महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोट शहरातील बहुचर्चित कालंका माता मंदिरातील दागिने चोरी प्रकरण अखेर उघडकीस। स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आरोपीला अटक केली असून तब्बल 7,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 22 फेब्रुवारी 2026 रोजी अकोट शहरातील बारगण परिसरातील कालंका माता मंदिरातून अज्ञात चोरट्याने देवीच्या मूर्तीवरील 48 ग्रॅम सोन्याचे दागिने, 750 ग्रॅम चांदीचे दागिने आणि दानपेटीतील 15,000 रुपये असा एकूण 4,54,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता। या प्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अमोल काशीराम तेलकोटे व 39 राहणार रिधोरा तालुका बाळापूर यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले। आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अमरावती जवळ त्याला ताब्यात घेतले। आरोपीकडून पोलिसांनी सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची लगड, चांदीची बिस्किटे, चांदीचे कडे, मोबाईल फोन, चोरीसाठी वापरलेले साहित्य आणि मोटरसायकल असा एकूण 7,21,068 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तपासादरम्यान पोलिसांनी 150 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। आरोपी चोरी करताना मोबाईल बंद ठेवत असे, तसेच चोरी केलेले दागिने वितळवून त्याला नवीन आकार देत असल्याचेही समोर आले आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। विशेष म्हणजे आरोपीला अमरावती येथे अटक करण्यात आली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी समीर खान, अकोला।